तर हॅलो गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग बनवायचं काही कारण नाही आहे. ब्लॉग जस्ट मी चालू केला म्हणजे की काही विषय पण नाही, काय नाही का, काम पण नाही, तर म्हणलं त्याला ब्लॉग बनवू. आणि ब्लॉग पण थोडे कमी येते ते, कारण की थोडं फोनचा इश्यू झाला होता म्हणून ब्लॉग कमी येते ते. आता काय नाही मित्रांनो, आता मस्त झालं आहे. फोनचं सिमचा इश्यू होता म्हणून सिमचं काम पण झालं आहे. तर आता काय विषय नाही, मी आता सध्या बाहेर गेलेलो, बाहेर कॉलेजमध्ये गेलेलो माझ्या ट्वेल्थचे आपले आणायला. बघू शकतो तुम्ही, ते सगळं आणलं आहे. तर काही विषय नाही, तर ब्लॉगला कंटिन्यू करत राहा. आता जेवलो आहे मी, तर बाहेरचं वगैरे काम होतं थोडे केले. कॉलेजमध्ये जायचं होतं, सिमच्या ऑफिसमध्ये जायचं होतं, तर केलं मी ते. आता तर काय नाही, पुढं काय असेल तर सांगेल तुम्हाला. ब्लॉगला कंटिन्यू करत राहा मित्रांनो. तर मी आलो, खूप भूक लागलेली, सकाळी 9 वाजता गेलेलो मी, मला खूप भूक लागलेली. आणि आता जेवली मी, म्हणजे की चला ब्लॉग स्टार्ट करू. पहिले पेट पूजा, उसके बाद दुसरी की पूजा. तर काय तसं काही विषय नाही मित्रांनो, भूक लागली म्हणून जेवलो, तर काही विषय नाही. तर ब्लॉगला कंटिन्यू करता मित्रांनो, बघा पुढं काय होते काय नाही. ब्लॉगला कंटिन्यू करत राहा. तर हाय गाईज, झोपलेलो मी, उठलो, उठून मग त्याच्यानंतर थोडंफार वर्कआउट केलं, कारण की ढिंगी कमी करायची आपण, ढिंगी खूपच झाले. वर्कआउट केलं, त्याच्यानंतर मग मी आता बसलो आहे, 5-10 मिनटं झाले बसलो आहे. आता मी बघते तारक मेहता उलटा चष्मा, त्याला बबिताच्या बड्डेला जायचं आहे, पण बबिताने त्याला खाटच नाही दिलं आहे. कळेल तुम्हाला, बघितलं तुम्ही. काय नाही, आता वर्कआउट वगैरे केलं, बसलो आहे मी जस्ट, नाही का. आता की चला ब्लॉग कंटिन्यू करून टाकू. तर ब्लॉग लय छोटा आहे मित्रांनो, सध्या आपण छोटे ब्लॉगच बनवते, जास्त मोठे नाही. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा मित्रांनो मी ब्लॉग कसे बनवते, मला पण कळून द्या की तुमचा भाऊ छोट्यापासून सुरुवात करतो मित्रांनो, कळून द्या मला. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय.